हॅलो हाय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आहे नागपंचमी. तुम्हाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मंगळवार पण आहे, तर मी आज नवीन कलश स्थापना करून ठेवते, म्हणजे नवीन कलश भरून ठेवते. तरी मी तर देवपूजा करून घेतली, आता कलश स्थापना पण करून घेतली. आणि कालची सोमवारची पण पूजा होती, ती उत्तर पूजा पण करायची. पण त्या अगोदर मी तर नागपंचमीची पूजेची तयारी करत होते. तर इथं मला बनवायच्या होत्या लाह्या. तर मी दरवर्षी घरीच लाह्या बनवते. तर आपल्याला ज्वारी भाजून घ्यायची आणि ती झाकून ठेवायची. ते आतमध्ये झाकून ठेवलं ते फुटून जाते, म्हणजे त्याच्या लाह्या बनून जातात. म्हणजे आपण जसे पॉपकॉर्न बनवता का, तसेच आपल्याला पण लाह्या बनवून घ्यायच्या. तर इथं मी लाह्या बनवून घेते. आता इथं मला एक काम लक्षात आलं होतं, तर गॅस फुलच राहिला. तोपर्यंत तर लाह्या थोड्याशा बुडायला लागल्या आणि थोड्याशा जळायल्या. तर जाऊ द्या, आता मी एका डिशमध्ये काढते. आता इथं बनवायचं होतं कानोल्या. कानोल्या पण खूप प्रकारच्या राहतात. कोणी वाफेवर शिजून घेता, कोणी तळून घेता आणि कोणी साध्या बनवतात आणि कोणी पुरणाच्या पण बनवतात. तर मी इथं साधेच बनवून घेत होते निवेद्यासाठी. आणि माझ्या माहेरीनं पुरणाचे बनवतात. आणि माझ्या माहेरला अशी प्रथा आहे की 2 दिवस वारुळाची पूजा केली जाते. पहिल्या दिवशी भावाचा उपास असतो, त्या दिवशी उपासाचं फराळाचं घेऊन जाता पूजेसाठी आणि दुसऱ्या परत वारुळाची पूजा करून भावाचा उपास सोडला जातो. तर अशा प्रकारे आमच्या इकडं पद्धत आहे. तर आता मी इथं कानोल्या बनवून घेतले साध्याच निवेद्यासाठी. आणि इकडे मी सोमवारची पूजा होती ती कालची, तर उत्तर पूजा करून घेते. धूप ओवाळून घेतली आणि आता ही पूजा लवकर मी उतरून घेते. आणि इकडं नागिन काढायची होती मला, तर चुन्याची काढली जाते. पण माझ्याकडे सध्या चुना उपलब्ध नव्हता, त्यासाठी मी इथं हळद कुंकू मिक्स केले एका वाटीमध्ये आणि त्यानेच नागिन आणि त्याचे पिल्ले इथं भिंतीवर काढून घेतले. तर आता आमच्या इकडं खूप पद्धत असते, पण सध्या आता इथं माझ्याकडे काही सामान नाही आहे, त्यासाठी मी इथं साधी आणि सिंपलच इथं पूजा करून घेते. आता इथं दिव्याची पूजा करून घेते. अग्नीच्या साक्षीनेच आपल्याला पूजा करायची राहते. आणि इथं तांदळाचे पण मला नागिन काढायचे होते, तर मी इथं तांदळाचे नागिन अशा प्रकारे काढून घेते. तर चला आता आपण पूजा करून घेऊया. तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी इथं तांदळाचे नागिन काढले. आता आपण त्याची पूजा करून घेऊया. तर मी भिंतीवर जे नागिन काढले होते तिथं हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून तिथं वस्त्रमाळ लावली होती. आता खालचे पण नागिनची पूजा करते. आणि इथं पण आपण आता नैवेद्याचं ताट बनवूया. तर कधी पण आपल्याला गाईचं कच्चं दूध घ्यायचं राहतं नैवेद्यासाठी, आणि त्यामध्ये मी थोडीशी साखर टाकली. आपण बनवलेलं कानोल्या आणि लाह्या. तर अशा प्रकारे मी इथं नैवेद्य दाखवला. आता इथं मी छोटीशी रांगोळी काढून घेते. मोठी नाही काढायचं जमत, कारण आमच्या खुशीमुळं ती सगळीकडे लगेच 5 मिनटं पण ठेवत नाही आणि सगळी पुसून सगळ्या घरात रांगोळी काढून घेते. इथं मी अगरबत्ती ओवाळून घेतली आणि लगेच आता आपण आरती करून घेऊया. तर आरती मी आता आधी गणपती बाप्पाची करून घेते, नंतर नित्यसेवेची माझी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करून घेते आणि लास्टला आपल्याला नागदेवताची आरती करून घ्यायची. तर इथं मी तिन्ही आरत्या करून घेतल्या. आता कापूर लावले, सगळ्यांना देवांना कापूर आरती दिली आणि माझ्या मुलींना पण कापूर आरती दिली. तर अशा प्रकारे आजची माझ्या नागपंचमीची पूजा झाली. तर तुमच्या इकडं कशी पूजा राहते तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आता आम्ही चाललो होतो वारुळाची पूजा करायला. तर वारुळाची पूजा करायला आमच्या कॉलनीतल्या 2 ताई आणि त्यांची दिदी आणि माझी देविका खुशीत आम्ही असे जण चाललो होतो. तर वारुळ आम्हाला काही लवकर सापडत नव्हता. तर तिथं मोकळं मैदान आहे आमच्या इथं. तर त्या ताईला माहीत होतं, कारण आम्ही गेल्या वर्षी तिथंच पूजा केली होती. तर त्या बोलल्या होत्या आपण तिकडे जाऊया. तर आम्ही तिथं गेलो आणि तिथं वारुळाची पूजा करायला घेतली. जशी माझ्या माहेरची वारुळाची पूजा करतात तशीच मी इथं माझी वारुळाची पूजा करून घेते. चला, तुम्हाला तर मी बोललेच होते की आमच्या इकडे 2 दिवस वारुळाची पूजा केली जाते. मी इथं माझी पूजा करते, कारण इकडली वेगळीच पद्धत आहे, फक्त दूध आणि लाह्या. पण आमच्या इकडं जशी पूजा असते का तशी मी इथं करून घेते. चला तर मी तुम्हाला पूजा दाखवते. पूजा करायला बसले तेव्हा लक्षात आलं की दिवस आणला नाही, घरीच विसरून राहिला. पण म्हटलं आता कापूर आणला, कापूरवरच सगळं ॲडजस्ट करते. तर इथं अगोदर दिवा लावायचा होता, पण एवढी हवा चालू होती ना, तर दिवा पण लागतच नव्हता. म्हणजे ज्या ताईने आणला होता त्यांचा. म्हटलं जाऊ दे, आता माझा तर आणला तरी लागलाच नसता. तर मग ठीक आहे म्हणलं, आता इथं मी वारुळाची पूजा करून घेते. त्याआधी मी तिथं थोडंसं गवत उपटून घेतलं आणि तिथं 5 काड्या रवल्या, म्हणजे उभ्या केल्या. त्याच्यात 5 दगड ठेवले, पाणी टाकलं आणि त्या दगडाची हळद कुंकू लावून पूजा केली. अक्षता वाहिला आणि फूल ठेवलं. तिथं पण मी लाह्या वाहिल्या आणि नंतर मग वारुळाची पूजा केली. वारुळाची पूजा करताना पण दूध वाहिलं आणि आपण आणलेल्या लाह्या आणि कानोल्या असं त्यांचा नैवेद्य दाखवला. नंतर मग कापूर पेटवला
ते काही लवकर पेटतच नव्हतं, हवा खूप जोराने चालू होते. तर मग अगरबत्ती पेटून घेतल्या त्या आणि 2 मिनटासाठीच कापूर राहिला, म्हणजे 2 मिनटं पण नाही, पण वळून एकदा घेतलं तर म्हणलं जाऊ द्या, आता एवढ्याच भागून घेतलं. तर अशा प्रकारे आमची पूजा झाली वारुळ्याची. मग इथं ताईंना ते मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि दर्शन केलं. तर आम्ही 3 सुवासिनी आणि 4 कुमारिका अशा 7 जणी झालो होतो. सुवासिनीला तर हळदी कुंकू लावलं होतं, आता कुमारिकांना फक्त कुंकूच लावायचं राहतं. तर मी त्यांना कुंकू लावून घेतलं सगळ्या मुलींना आणि मग आम्ही निघालो होतो घरी यायला. तर घरी आल्यानंतर आमच्या सगळ्या कॉलनीतल्या महिला आम्ही चाललो होतो झोका खेळायला. झोका खेळल्याशिवाय ना वाटतच नाही नागपंचमी असल्यासारखं. माझ्या माहेरींना प्रत्येक मुलगी तिच्या माहेरी जाते नागपंचमीच्या सणाला. तर खरंच मी पण 2 वर्षे गेले होते, तर आता काही अडचणीमुळे नाही जाणं होत. तर आम्ही पण इकडं आमची नागपंचमी एन्जॉय केली. तर इथं मी झोका चढत होते, तर मला ह्या पाठीमागच्या 2 ताई खूप हसत होत्या. तर त्यामुळं मी बसूनच झोका खेळला. आमच्या खुशीने पण खूप झोका एन्जॉय केला. तर गावाकडची मजाच खरंच वेगळी होती. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी, असंच झालं. तर ठीक आहे, जाऊ द्या. इकडं पण आम्ही खूप झोका पंचमी एन्जॉय केली आणि आमच्या सगळ्या कॉलनीतल्या ताईंनी पण झोका खेळला. तर 2 वर्ष झालं मी झोका खेळला नव्हता, कारण माझी देविका राहिली होती 1 वर्ष. नंतर मग खुशी राहिली, त्यामुळे मला झोका खेळायला भेटलाच नव्हता. त्यामुळे ह्या वर्षी खूप झोका खेळला आणि खरंच खूप एन्जॉय पण केला. तर अशी होती आमच्या इकडली नागपंचमी. तर खरंच खूप मजा वाटली. तुम्ही पण नक्कीच नागपंचमीचा सण एन्जॉय केला असेल. कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमचा सण कसा झाला. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.